नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी बोलत आहे तेव्हा स्वतःच मन तिला सांगत आहे की कावेरी, तू विसरलीस का? तुझी जबाबदारी काय आहे? हापूसला तू काय बोललेली होती, काय वचन दिलेलं होतं आणि तू काय करतेस इथं? मान्य, मला काऊला वचन दिलेलं आहे, पण आत्ता चिकूची जबाबदारी घ्यायला या घरामध्ये योग्य व्यक्ती आहे, मग तू का असं करतेस? असे प्रश्न कावेरीला तिचं मन विचारत असतं. तेव्हा कावेरी चिकूला घेते आणि यशच्या रूममध्ये जाते. कारण कावेरीला माहितीये की चिकूची जबाबदारी घेण्यासाठी यशच योग्य व्यक्ती आहे. ही गोष्ट कावेरीला चांगलीच माहिती आहे. म्हणून कावेरीने चिकूला घेतलेलं असतं आणि यशच्या रूममध्ये त्याच्या बेडवरती आणून ठेवलेलं असतं. यश मात्र झोपी गेलेला असतो. यशला यातलं काहीच माहिती नसतं, कारण कावेरीने आता हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा मात्र इकडे कावेरी यशच्या रूममध्ये चिकूला ठेवते आणि तिथून जाऊ लागते. त्यानंतर कावेरी माच्या रूममध्ये येते, कारण कावेरीला मा जरी ओरडत असल्या तरी त्या तेवढ्याच प्रेमळ आहेत ही गोष्ट कळलेली असते. कावेरी माच्या रूममध्ये येते, माझ्या पायाशी बसते आणि म्हणते की खरंच मला तुमच्यासोबत राहायचं होतं, तुमच्याकडून तुमचं जे प्रेम आहे ते मिळवायचं होतं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी मला हव्या होत्या, पण नाही, कारण परिस्थिती, त्यामुळे मी हे नाही करू शकत. त्यानंतर ती देवघरात येते आणि देवाला हात जोडून ती देवाची माफी मागते. पण घडतं मात्र वेगळंच. इकडे चिकूच्या जवळ नाग आलेला असतो आणि कावेरी मात्र धर्माधिकारी यांचं घर सोडून जाण्याचा विचार करत असते. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे? यश आणि कावेरी यांच्या मनातलं प्रेम ते ओठांवर कधी आणणार आणि कधी बोलून दाखवणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू. इकडे विद्या जी आहे ती कावेरीकडे आलेली असते आणि कावेरीला म्हणत असते की कावेरी वहिनी, काय चाललंय तुमचं? तुम्हाला कळतंय का? तुम्ही हे सगळं काय करून ठेवताय? तुमच्या लक्षात येते का? तुम्ही विसरलात का? असं म्हणत विद्या तिला बोलत असते. विद्या तिला आठवण करून देत असते की कावेरी वहिनी, तुमचं चुकतंय, तुम्हाला लक्षात येत नाही आहेत गोष्टी, तुम्ही असं नका करू. अशा बऱ्याच गोष्टींची जाणीव इकडे कावेरीला विद्या करून देत असते. कारण कावेरीला ती सांगत असते की तुम्ही अशा पद्धतीने विचार करायला नको आहे, कारण तुम्ही बघा ना, तुमच्या डोक्यात काय सुरू आहे, तुम्ही काय काय बोलताय, ह्या गोष्टींचा विचार कधी केलाय का? हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे विद्या म्हणत असते की कावेरी वहिनी, मला माहिती आहे तुमचं यश भाऊजींवर खूप प्रेम आहे. तेव्हा कावेरी म्हणते, नाही तसं काही नाही आहे. तेव्हा विद्या म्हणते, मग अजूनही हे हातात काय करतंय? म्हणजे यशने बांधलेला फ्रेंडशिप बँडचा रुमाल अजूनही कावेरीच्या हातात असतो. इकडे मात्र बोलवत असतात की विद्या, अगं ओटीचे साहित्य घेऊन ये, अमृताची ओटी भरायची, कारण अमृताचा आता इकडे त्यांनी स्वीकार केलेला आहे. अमृताला त्यांनी सून म्हणून स्वीकारलेलं आहे, तर अमृताची ओटी भरायची आहे, असं इकडे चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ते म्हणजे कावेरी आणि विद्या. आता कावेरी आहे ती विचार करू लागली, नक्की काय करायचं हे कावेरीला कळत नाही. आणि त्याचवेळी विद्या दोघीही असतात. ओटी भरत असतात आणि त्याचवेळी ओटीतला नारळ पडत असतो. तेव्हा कावेरी पुढे होते आणि तो पदरामध्ये घेते. म्हणजे खरं तर हे कावेरीचं आहे आणि हे कावेरीलाच मिळणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण काहीही झालं तरीही कावेरीचं यशवर असलेलं प्रेम, कावेरीनं घेतलेली जबाबदारी, हे सगळंच इथं पुढे येत आहे. त्याचबरोबर यशही पाहत असतो, सगळेजण पाहत असतात की हे सगळं काय होतंय, अशा पद्धतीनं का गोष्टी घडतायत, हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे यामी आणि त्याचबरोबर पौर्णिमा दोघीही पाहत असतात. म्हणजे त्यांना दोघींना तर असं वाटत आहे ते म्हणजे की आता अमृता घरात येते ना, त्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे असं त्यांना वाटत असतं. म्हणून त्या दोघीही खुश झालेल्या असतात. तेव्हा कावेरीला सांगतात, अगं घालतं ओटीत नारळ, तिचा हक्क आहे ना त्याच्यावरती, ती या घरची सून होतीये, असं म्हणत कावेरीशी बोलत असतात. मग कावेरी पुढे येते, तो ओटीतला नारळ घेते स्वतःच्या आणि अमृताच्या ओटीत घालत असते. त्याचवेळी ती अमृताकडे पाहत असते, घरातील प्रत्येकाकडे ती पाहत असते, परंतु ती याच गोष्टीचा विचार करत असते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे हे का घडलं, अशी का गरज पडली की असं घडायची वेळ आली, या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असते. इकडे यश मात्र टेन्शनमध्ये असतो. यशला कळत नाहीये की हे सगळं काय होतंय. तेव्हा विद्या यशच्या जवळ जाते आणि यशला सांगू लागते की यश भाऊजी, चला, मला तुमच्याशी बोलायचं आहे. अचानक विद्या समोर आलेली आहे आणि मग विद्याला काय बोलायचं आहे हा प्रश्न असतो.
कावेरी इकडे मात्र अमृताची ओटी भरत असते. जड अंतकरणाने तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तिला ही गोष्ट पटतच नसते, कारण अमृता आता यशची होणारी बायको आहे. त्या हक्काने ती सगळा अधिकार गाजवत असते. परंतु इथं मात्र वेगळंच घडत असतं. यामी आणि पौर्णिमाला आनंद झालेला असतो, तर इकडे कावेरी आणि त्याचबरोबर दोघीही मिळून अमृताची ओटी भरत असतात. कावेरीला खरं तर वाईट वाटत असतं आणि कावेरी ही पाहत असते. तिला ते खरंच पटत नसतं, तिला ओटी भरू वाटत नसती. पण शेवटी नाईलाज असतो आणि कावेरी ओटी भरायला घेते. कारण कावेरीने जर ओटी नाही भरली तर मला काय उत्तर द्यायचं आहे असं म्हणत कावेरीने हा निर्णय घेतलेला असतो आणि कावेरी अमृताची ओटी भरते. त्याचवेळी सगळेजण तिथे असतात. मग विद्या यशकडे येते आणि यशला म्हणते की भाऊजी मला तुमच्याशी बोलायचे, चला. त्यावेळेस यामी पौर्णिमा दोघीही पाहत असतात. त्यांच्या दोघींच्या डोक्यात आता वेगळे विचार सुरू आहेत की काय, पुन्हा एकदा कावेरीच्या विरोधात काही प्लॅन करायचे की काय, असं सगळं आपल्याला वाटत असतं. पण कितीही कावेरीच्या विरोधात त्यांनी प्लॅन केले तरी त्या मात्र तोंडावरच पडणार असतात. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार असतं. कावेरी इकडे पाहत असते. त्याचबरोबर यश सगळेजण तिथं आहेत. त्याचबरोबर कावेरी या दोघींनीही अमृताची ओटी भरलेली आहे. अमृता मात्र जाम खुश आहे. कावेरी तो नारळ अमृताच्या ओटीत घालते आणि म्हणते की जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे, ते तुझ्या हक्काचं आहे ना, असं म्हणत कावेरीने तो नारळ अमृताला दिलेला आहे आणि त्यासोबतच अमृताला तिने आशीर्वादही दिलेले आहेत. त्याचवेळी म्हणतात की आता अमृता, तू या घरची सून होणार आहेस, त्यामुळं काळजी करू नको, अगं तुझ्या हक्काचं घर आहे, असं अमृताबद्दल बोललं जात असतं. विद्याला मात्र त्रास होत असतो. विद्या म्हणत असते की नाही, काही झालं तरी मी शांत राहणार नाही, मला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं हव्या आहेत आणि मी भाऊजींशी बोलणार आहे. कारण मला माहिती आहे की यश भाऊजींचं कावेरीवरती प्रेम आहे. ह्या गोष्टी सगळ्या मला माहिती आहेत. मग विद्या यशकडे येते, यशला बोलू लागते. तेव्हा मात्र यश म्हणतो, काय म्हणताय तुम्ही? तेव्हा कावेरीबद्दलचं सगळं सत्य मला माहिती आहे. त्या दिवशी तुम्ही जी चिठ्ठी बदलून वाचली ती चिठ्ठी मी आधीच वाचलेली आहे. कावेरी वहिनी कोण आहेत, कशा आहेत ते सगळं मला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही त्या दिवशी चिठ्ठी वाचली, कावेरी वहिनींबरोबर तुम्ही कशा आहात हे सगळं मला माहिती आहे. तुमचं कावेरी वहिनीवरती खूप प्रेम आहे. मग आता का तुम्ही असं करताय? त्यांना काय एकटं पडलंय? त्यांना गरज आहे तुमच्या प्रेमाची, असं म्हणत विद्या बोलत असते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की नाही, कसं आहे, त्याहीपेक्षा मी मला दिलेलं वचन ते जास्त महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर माने दिलेलं वचन, हे सगळं ऐकल्यानंतर विद्यालाही धक्का बसतो. त्याचवेळी कावेरी ही मागच्या बाजूला उभी असते आणि हे सगळं बोलणं तीही ऐकत असते. त्याचवेळी विद्या समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु यशला गोष्टी समजूनच घ्यायच्या नसतात आणि त्यामुळं यश सांगत असतो की नाही, कारण यशलाही माहिती आहे. तेव्हा कावेरी सांगत असते की भाऊजी, तुम्हाला माहीत नसेल पण मी सांगते, कावेरी वहिनींचंही तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे, फक्त त्यांनी आता बोलून दाखवलं नसणार आहे. या गोष्टी आता झालेल्या असतात. तेव्हा यश मात्र आता विचार करू लागतो. यशच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा यशला आठवत असतं की आणि त्याचबरोबर माधवी या दोघींमध्ये जे बोलणं चाललेलं असतं ते यशनं ऐकलेलं असतं. म्हणालेली असते, जर यशने लग्नासाठी नकार दिला तर तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल, मी स्वतःला संपवेल. हे यशला आठवतं. तेव्हा विद्या म्हणते की बरोबर आहे, कसं आहे, तिकडं कावेरी वहिनी त्यांची मैत्रीण मला मानत नाहीत आणि इकडे तुम्ही. आणि तेव्हा मात्र यश शांत असतो. यश म्हणत असतो की दिलेलं वचन आहे ना, ते पूर्ण करण्यासाठी हे करत आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की यश बोलत असतो आणि कावेरीला मात्र इकडे विद्याला मात्र धक्का बसलेला असतो. त्याचवेळी कावेरीला सुद्धा, कारण यशने तर सांगितलेलं आहे की तो हे सगळं करतोय ते फक्त आणि फक्त इकडे साठी करतोय, माला दिलेला शब्द पाळण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, हे समोर येत असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्याचवेळी कावेरीला पण समजलेलं आहे, तिलाही वाईट वाटत आहे. म्हणजे मला दिलेला शब्द आहे त्यासाठी यश हे सगळं करत आहे, ही गोष्ट कावेरीच्या सुद्धा लक्षात आलेली असते. तिला खूप रडू येतं, तिला वाईट वाटू लागतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कावेरी आता किचनमध्ये आलेली असते, सर्वांसाठी चहा बनवत असते आणि त्याचवेळी तिथं येते ती म्हणजे अमृता. यशही तिथं आलेला असतो. यश पाणी पित असतो. यशचं लक्ष कावेरीकडे असतं. यश कावेरीकडे एकटक पाहत असतो आणि कावेरी त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा मात्र इकडे कावेरी यशकडे पाहते. यश पाणी घेत असतो, पण यशचं लक्ष ग्लास भरलाय की नाही त्याच्याकडे नाहीये, तर तो कावेरीकडे पाहतोय आणि इकडे ग्लास पाण्याचा भरून वाहत असतो. तेव्हा कावेरी यशकडे पाहते.
त्याचबरोबर यश आणि कावेरी यांची नजरानजर होते. दोघंही एकमेकांकडे पाहत होते. पण आता दोघांनाही असं वाटत असतं की आपण जो निर्णय घेतलेला आहे तो. आणि मग तेवढ्यात अमृता तिथे येते आणि अमृता म्हणते, यश तू इथं आहेस? किती वेळ झाला रे, मी तुला शोधते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र यश म्हणतो, का काय काम आहे तुझं माझ्याकडे, असं यश तिला विचारू लागतो. तेव्हा मात्र अमृता म्हणते की अरे यश, काय झालंय, तुझा मूड ठीक नाही आहे का? तेव्हा यश म्हणतो की हो, माझं ना डोकं जड झालेलं आहे. आणि मग तो बोलत असतो. तेव्हा अमृता म्हणते की मी ना तुला स्ट्रॉंग कॉफी करून देईल, ब्लॅक कॉफी, त्याच्यामुळं ना तुला बरं वाटेल, तुझं डोकं एका झटक्यात कमी होईल. तेव्हा कावेरी पाहते आणि सांगू लागते की यशला ब्लॅक कॉफी नाही तर आल्याचा चहा लागतो. जर त्याने आल्याचा चहा पिला तर त्याचं डोकं अगदी बरं होईल, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता कावेरी अमृताला सांगत असते, पण अमृता म्हणालेली असते की नाही, कारण तिला असं वाटत आहे की ही काही सांगते, माझ्या हातची ब्लॅक कॉफी त्याला प्यावीच लागेल. तेव्हा तिने कॉफी बनवते आणि सांगत असते कावेरीला की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, की सवय बदलावी लागेल ना. म्हणजे आत्ता जे गरजेचं आहे ते मलाही माहिती आहे, पण त्याचबरोबर यशला सवयी बदलाव्या लागतील. आणि त्याला जरी चहा आवडत असेल तरी मला कॉफी आवडते, त्यामुळं त्यालाही कॉफीच प्यावी लागणार आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरी पाहत असते, कारण कावेरीला कळत नाही आहे की हे सगळं काय आहे. म्हणजे तिने यशवरती कधीच अधिकार गाजवलेला नाही आहे, कधीच हक्क दाखवलेला नाही आहे, पण तिचं मनापासून यशवरती प्रेम आहे. इकडे कावेरी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. यशच्या समोर ती कॉफी असते आणि कावेरी सगळ्यांना चहा देते. यश मात्र पाहत असतो. यशला ती कॉफी अजिबात प्यायची इच्छा नसते. मग कावेरी जो चहाचा ट्रे आहे तो घेते आणि यशच्या रूममध्ये जाते आणि त्यातला एक चहाचा कप यशसाठी काढून ठेवते. त्याचबरोबर इकडे आता कावेरीने हा निर्णय तर घेतलेला असतो आणि तो चहाचा कप तिथेच ठेवते आणि त्याचबरोबर तिथून गुपचूप निघून जाते. कारण तिला खात्री असते की यश येणार आणि मग तो रूममध्ये आल्यानंतर तो चहाच पिणार, कारण त्याला ब्लॅक कॉफी अजिबात आवडत नाही. ही गोष्ट कावेरीला चांगलीच माहिती आहे. त्यावेळेस यश सगळ्यांशी बोलत असतो आणि तिथं म्हणतो की मी माझ्या रूममध्ये जातोय. आणि मग तो कॉफीचा मग उचलतो आणि तो इकडे रूममध्ये येतो. तेव्हा अमृता मात्र त्याच्याकडे पाहत असते. यामी असते, पौर्णिमा असते, सगळेजण पाहत असतात. कावेरी तर तिच्या कामासाठी किचनमध्ये निघून गेलेली आहे. यशने सांगितलेलं आहे की मी माझ्या रूममध्ये जाऊन कॉफी पितो, असं म्हणत यशने कॉफीचा मग उचललेला आहे आणि तो निघालेला असतो. त्याचबरोबर अमृता, सगळेजण तिथं आहेत. आणि मग अमृता सांगते की आज संध्याकाळचा स्वयंपाक ना मी करणार आहे. अगदी यशला आवडतो तसा, प्रत्येकाला जे आवडेल ना तशा पद्धतीचा मी स्वयंपाक करणार आहे, असं सगळं अमृता सांगत असते. त्यानंतर इकडे यश रूममध्ये येतो. कावेरीने कॉफीचा मग चहाचा कप तिथं ठेवलेला असतो. यशच्या हातामध्ये कॉफीचा मग असतो आणि यश तो कॉफीचा जो मग आहे तो खाली ठेवतो आणि त्यानंतर इकडे चहाचा कप उचलतो आणि तो चहा घेऊ लागतो. त्याच वेळी इकडे आता विद्या सगळेजण आलेले असतात, कारण अमृताने जेवण बनवायचं ठरवलेलं असतं. अमृताने सांगितलेलं असतं की हो, मला सगळ्यांसाठी जेवण बनवायचं आहे आणि सगळ्यांच्या आवडीचं. मग म्हणत असतात की खरंच अगदी साग्रसंगीतपणे वाढलेलं आहे, म्हणजे कोणताही पदार्थ कोणत्याही पदार्थाच्या असे अपोजिट ठेवलेला नाही आहे किंवा मिक्स झालेला नाही आहे, व्यवस्थित असं जेवण वाढलेलं आहे, असं तिचं सांगणं असतं. त्याचवेळी इकडे म्हणत असतात की फक्त स्वयंपाक करणं नाही तर ताट कसं वाटणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि अगदी सुरेख पद्धतीने हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मात्र यामी म्हणत असते की हो म्हणजे आता तुझ्या मनासारखी सून तुला मिळाली आहे म्हणायचं, म्हणजे काहीही झालं तरीही आता तुझ्या आवडीची सून तुझ्या घरात आलेली आहे, त्याच्यामुळं दुसऱ्या सुनेची तुला गरज नसणार आहे, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र पाहत असतात, कारण त्यांना माहिती आहे की हे सगळं काय झालेलं आहे. आणि त्याचवेळी अमृता जी आहे ती खूप जाम खुश असते. ती काहीही गोष्टी कशाही पद्धतीने मॅनेज करत असते. यामीचं जे बोलणं चाललेलं असतं ते ऐकून म्हणतात, जरा शांत बस ना, म्हणजे तुला प्रत्येक वेळेस अशाच शब्दात तू बोललं पाहिजेस असं ठरलेलं असतं का, असं म्हणत तिला टोकत असतात. परंतु ती मात्र ऐकायला तयारच नसते. तिचं एवढंच असतं की नाही, तिचं फक्त एवढंच चालू आहे की आता तुला तुझ्या पहिल्या सुनेची गरज नाही आहे, कारण तुझी दुसरी सून जी आहे
ती अगदी छान पद्धतीने घर सांभाळू शकते, तुझ्या अपेक्षांप्रमाणे आहे, त्यामुळं तुला दुसऱ्या सुनेची गरज नाही. हे सगळं बोलणं असं चाललेलं असतं. त्याचवेळी मा कौतुक करतात आणि मग एक घास भरवतात आणि प्रेमाने तो घास इकडे अमृताला भरवला जातो. कारण अमृता आहे ती त्यांची लाडाची आहे, त्याचबरोबर ती त्यांच्या मैत्रिणीची मुलगी आहे. तर इकडे सगळ्यांची जेवणं होतात. कावेरी बाहेर येते. यश फोनवरती बोलत असतो आणि यशला कळतच नाही तिथं असलेला पाण्याचा पाईप, त्याच्यामध्ये यश पाय अडकतो आणि त्याचबरोबर यश तो पाय अडकल्यानंतर मात्र आता तिथून तो बाजूला होत असतो आणि त्याच वेळी यश जेव्हा बाजूला होतो तेव्हा कावेरी तिथं सावरायला आलेली असते. कावेरीने येऊन यशला सावरलेलं असतं, परंतु यशच्या हाताला खरचटलेलं असतं आणि यश मात्र म्हणत असतो की हे सगळं काय झालंय, कारण यशच्या हाताला जे खरचटलेलं आहे ते मात्र खूप भयानक असतं. कावेरी तिथे येते आणि म्हणते तुमच्या हाताला लागलंय, थांबा थोड्या वेळ, मी त्याला ड्रेसिंग करून देते. परंतु यश मात्र ऐकायला तयार नसतो. यश म्हणत असतो की नाही, एवढी काही गरज नाही आहे. परंतु कावेरी पण ऐकत नसते. कावेरी ही तेवढीच हट्टी असते. कावेरी म्हणत असते की थांबा आणि मग स्वतःचा साडीचा पदर फाडते आणि तो पदर यशच्या हाताला तिथे बांधत असते. आणि त्याचवेळी यश म्हणतो की या कोणत्याही गोष्टींची गरज नाही. तेव्हा कावेरीला तो म्हणतो की तुम्ही का सावरायला आला मला? तेव्हा कावेरी सांगते की हो, माणुसकीच्या नात्याने आले आहे, असं कावेरी स्पष्टपणे त्याला सांगते. तेव्हा मात्र त्याचं असं म्हणणं असतं की गरज नव्हती ह्या सगळ्या गोष्टी करायची, कारण तुम्ही ज्यासाठी आलेला आहात ती गोष्टच गरजेची नाही. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी आत्ता स्वतःशीच बोलत आहे. तेव्हा कावेरीचं मन म्हणतं तिला की तुला माहिती आहे का तू काय केलेलं आहेस? कावेरीचं मन सांगत आहे की आत्ता तू या घरामध्ये कशासाठी आलेली आहे, तुझी काय कर्तव्य होती, ही कर्तव्य तू विसरलेली आहेस का, अशा पद्धतीच्या गोष्टी बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र कावेरी आता तिथून निघालेली असते. ती चिकूला घेऊन यशच्या रूममध्ये येते. यशच्या रूममध्ये चिकूला ठेवते आणि तिचं असं म्हणणं असतं की चिकूची जबाबदारी फक्त आणि फक्त कावेरीच घेऊ शकते. आणि असं म्हणत कावेरीने चिकूची जबाबदारी फक्त आणि फक्त यशच घेऊ शकतो, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच कावेरी आता बाप्पाच्या जवळ येते, देवीच्या जवळ येते आणि तिथं देवीला हात जोडून नमस्कार करते. त्यानंतर ती माच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिथे जाऊन मालाही नमस्कार करते, कारण हे सगळं जाता तिला स्वीकारलेलं आहे तिनं आणि तिनं घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु चिकू ज्या ठिकाणी झोपलेला आहे तिथे नाग आलेला आहे. कावेरी चिकूचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.